धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेत ओढाताण सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गट या शर्यतीत उडी घेतली। अजित पवार यांना त्यांच्या सासूरवाडीकडून माहेरकडून सन्मान म्हणून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच करावा अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। भाजप शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीचा दावा सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। दोन्ही पक्ष या पदावर दावा सांगत असल्याने पेच निर्माण झाला आहे। या सामन्याचा फायदा घेत आणि महायुतीचा समतोल राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आता अध्यक्षपदावर दावा केलाय। अजित पवारांचे निकटवर्तीय सुरेश बिराजदार यांच्या पत्नी सविता बिराजदार यांच्यासाठी मोर्ची बांधणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी सुरेश बिराजदार यांच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याची मागणी लावून धरली। सुरेश बिराजदार हे अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जातात। बिनविरोध निवडीचा आग्रह महायुतीमध्ये एकीचा संदेश देण्यासाठी आणि सध्या सुरू असलेला भाजप शिवसेनेचा वाद मिटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बिनविरोध अध्यक्ष करावे असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले। अजित पवार यांचे हे सासरवाडीचे धाराशिव असल्याने त्यांना मान देण्यासाठी हीच खरी भेट श्रद्धांजली ठरेल अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। आता या मागणीवर भाजप आणि शिवसेना काय भूमिका घेतात आणि महायुतीचे वरिष्ठ नेते अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। जी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।